पूरग्रस्त भागामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे की नाही असा सवाल सुद्धा उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विचारलेला। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत। उद्धव ठाकरे म्हणतात की केंद्रीय पथक त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांना मदत मिळेल की नाही याची काही शाश्वती नाहीये, ते स्वतः दौरा करतात। कसं पाहताय? ज्यांची दृष्टीच नकारात्मक आहे त्यांना तसंच जग पिवळं दिसणार। त्याच्यामुळे मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रती राजकारण न करता सरकारबरोबर समन्वय साधत त्यांचं दुःख दूर केलं पाहिजे। आता अतिवृष्टी अवकाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांना 32,000 कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी दिलंय, त्याचे पैसे जायला सुरुवात झाली। त्यानंतर 6 महिन्यामध्ये कर्जमाफी संदर्भात निर्णय करू अशा प्रकारचं आश्वासन दिलंय। मला वाटतं या गोष्टी नीट कार्यान्वित होण्यासाठी, त्यांची अंमलबजावणी होण्यासाठी सगळ्यांनी शेतकऱ्यांसाठी एकत्रित झालं पाहिजे। परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर केवळ आपली राजकीय पोळी भाजायची आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या जीवावर राजकारण करण्याचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब करतायत। नक्कीच, पण ज्यांची जमीन खरडून गेली ज्या शेतकऱ्यांची, त्यांना सुद्धा माती द्या अशी मागणी करतायत उद्धव ठाकरे। नाही, मला वाटतं त्या संदर्भामध्ये सरकारने मदतीच्या पॅकेजचा अंतर्भाव केलाय। रोजगार हमी योजनेच्या संदर्भात त्या ठिकाणी जुळणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं जे शेतकऱ्याच्या हितासाठी मागणी असेल, न्याय असेल, ती मागणी सरकार पूर्ण करेल। परंतु राजकारणासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आयुष्याची माती करू नका। शेतकऱ्यांना माती काय, जे शेतकरी मागतील ते देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, सकारात्मक आहे। राज्याकडून कुठलाही प्रस्ताव केंद्राला गेल्याचं वाटत नाही असा दावा उद्धव ठाकरे करतात आणि स्वतः ते आता दौरा करणार आहेत भूमपरांडा आणि या सगळ्या भागांचा। कसं पाहता याकडे? राजकारण सुरू आहे म्हणावं? मला वाटतं त्यांचं अभिनंदन आणि कौतुक आहे की मातोश्रीच्या बाहेर शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी ते जात आहेत। हे महाराष्ट्रासाठी एक आश्चर्याचा धक्का आहे। फक्त त्यांचा दौरा हा त्या ठिकाणी पिकनिक टूर होऊ नये, लाईन टच दौरा त्यांचा आपण आपत्ती काळात बघितलेला आहे। रस्त्यावर उतरायचं, फोटो काढायचा, गाडीत बसायचं। तर मला वाटतं शेतकऱ्यांच्या संवेदना नीट जाणून घेतल्या पाहिजे, सरकारने काय दिलंय समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामुळे मला वाटतं दौरा केवळ राजकारणासाठी नसावा, शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 4 चांगले दिवस येण्यासाठी पूरक असा त्यांचा दौरा व्हावा। नौटंकीबाज दौरा असू नये एवढीच विनम्र अपेक्षा आहे। ते म्हणतात की अभ्यास करत बसू नये, आता सरकारनं सगळी आकडेवारी उपलब्ध आहे, त्यामुळे अभ्यास करत बसू नये, तातडीनं शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी। काय नुसतं बोलणं सोपं असतं, कारण त्यांनी राज्यच चालवलं नाही। 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यामुळे प्रशासन काय असते, अर्थव्यवस्था काय असते, आपल्याला येणाऱ्या रेव्हेन्यूचे सोर्सेस काय असतात, एक्सपेंडिचर काय असतो, याचा काडीमात्र संबंध नसल्या कारणानं हवेत गोळीबार करण्याची त्यांना सवय आहे। त्याच्यामुळं राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्या ठिकाणी आमचे शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, हे तिघेही वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट आहेत। उत्तम प्रशासक देवेंद्रजी आहेत, संवेदनशील नेतृत्व शिंदेसाहेबांचं आहे आणि आर्थिक नियोजनामध्ये कठोर असणारे अजितदादा आहेत। आणि त्याच्यामुळे राज्याच्या सर्व आर्थिक स्थितीचा त्या ठिकाणी आढावा घेत राज्य चालवायचं आहे। त्या ठिकाणी फक्त हवेत बुडबुडे तोंडाचे काढायचे नसतात आणि म्हणून राज्यही नीट चाललं पाहिजे, शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे, ही मध्यम मार्ग त्या ठिकाणी निश्चितपणे सरकार काढतंय। उद्धवजी ठाकरेंना ना प्रशासन माहीत, ना त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या कर्जाचं स्टेटस माहीत, ना शेती माहीत। 12 तारखेला 12 नोव्हेंबरला MCAच्या निवडणुका आहेत आणि यामध्ये आता प्रसाद लाड यांना सुद्धा नामांकन मिळालेलं आहे, ते सुद्धा नामांकन भरतात, तुम्ही सुद्धा जाणार आहात? होय, प्रसाद लाड साहेब 2 वाजता नामांकन भरणार आहेत। मी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी नामांकन भरण्यासाठी जाणार आहे। प्रसाद लाड हे अनेक वर्ष MCAचे सदस्य आहेत, क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तम अशा प्रकारचं त्यांचं काम आहे, वावर आहे आणि स्वाभाविकपणे त्यांनाही वाटतं की MCAचं नेतृत्व करायला मिळालं तर आपली सर्व ताकद पणाला लावून आपण त्या ठिकाणी क्रिकेटला आणखी वैभवाचे दिवस आणण्यासाठी मदत करू शकू। नागपूरमध्ये कृषी मंत्री आहे, यांच्या बंगल्यावरती तब्बल 1 कोटीपेक्षा जास्त खर्च झाला आहे, नवीन माहिती समोर येते। कसं पाहता याकडे? बरीचशी टीका टिप्पणी विरोधक करतायत। नाही, मी काय पाहिलेलं नाही आहे। अधिवेशन आलं की बंगल्याची डागडुजी होत असते, त्या किती खर्च झाला आहे, काय झाला आहे याची निश्चित माहिती घेऊन
त्या ठिकाणी भाष्य करणं योग्य होईल. कारण काही लोक काहीच माहिती न घेता हवेत त्या ठिकाणी वावड्या सोडवत असतात आणि त्याच्यामुळं अगोदरच बोलणं प्रीमॅच्युअर्ड होईल. शेवटचा प्रश्न आहे, फलटणमध्ये डॉक्टर यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये आता सुषमा अंधारे मैदानात उतरलेले आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. कसं पाहताय याकडे? डायलॉग बाजीत पूर्णपणे रमलेला विरोधी पक्ष आहे. त्याच्यामुळं एखादा विषय असेल, शेतकरी असेल या आत्महत्या असतील, जे घटना घडतात त्यांच्या मुळाशी जाऊन सोडवणूक करून उपाययोजना करून कडक कारवाई होण्यासंदर्भात भूमिका घेतली मी समजू शकतो. परंतु असेच डायलॉग मारत तिकडे उद्धव ठाकरे साहेब टोमणे मारणार, डायलॉग मारणार, तिकडे राज ठाकरे साहेब त्या ठिकाणी डायलॉग मारणार आणि सुषमा अंधारे तर काय डायलॉग फेमस आहे. त्यामुळे इलाका कोणाचा काय, आता हे काय लढाई आहे का? इलाका तुमचा आमचा काय? उद्या आमच्या महिला आघाडी पण त्या ठिकाणी इलाक्यावरून बोलायला लागल्या तर तुमची त्या ठिकाणी त्रेधा तिरपट उडेल. रणजित निंबाळकर यांनी तर जाहीर पत्रकार परिषद सुद्धा ठेवली आणि खुर्च्या सुद्धा लावल्या, ज्यांना प्रश्न विचारायचे विचारा, मी उत्तर देणार, अशी भूमिका त्यांनी घेतली. मग एवढा जर पारदर्शीपणा असेल तर तुमचं खोटं राजकारण लोकांसमोर त्या ठिकाणी उघडं पडतं. कर नाही त्याला डर कशाला, म्हणून आमच्या निंबाळकरांनी ओपन चॅलेंज या मला विचारा मी उत्तर देतोय. जर एखाद्याची करणी असेल, काही संबंध असेल तर एवढं धाडस तो करू शकत नाही, परंतु त्यांच्या भूमिकेत स्वच्छता आहे, पारदर्शिता आहे. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसे, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.